कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सीबीएसईने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय। इराण अमेरिका शस्त्रसंधी म्हणजे पाकिस्तानवर उपकार होता। डिझेल महागाईचा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बसलाय। PFRDAने नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे। दिल्लीत विमान इंधनावरील व्हॅट कमी केलाय। विराट कोहली BCCIच्या चंपकवर का नाराज आहे? सलमान खान मुंबईपासून 1880 किलोमीटर दूर चित्रीकरण का करणार आहे? या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 17 मे वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे CBSEची। CBSEने 2026-27-17 पासून इयत्ता 9वी मध्ये त्रिभाषा सूत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत बोर्डाने स्पष्ट केलंय की इयत्ता 10वी मध्ये तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही बोर्ड परीक्षा होणार नाही। विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त ताण टाळण्यासाठी तिसरी भाषा केवळ शिक्षणापुरतीच मर्यादित असेल। 2026-27-17 पासून इयत्ता 9वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना 3 भाषांचा अभ्यास करणं आवश्यक असेल, ज्यापैकी किमान 2 भारतीय भाषा असणं बंधनकारक असेल। ही व्यवस्था 1 जुलै 2026 पासून लागू होईल। जेव्हा हेच विद्यार्थी पुढील वर्षी इयत्ता 10वी मध्ये जातील तेव्हा त्यांना तिसरी भाषा शिकणं आवश्यक असेल, परंतु त्यासाठी बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही। CBSEने आपल्या परिपत्रकात म्हटलंय की विद्यार्थ्यांचं लक्ष शिक्षणावर केंद्रित राहावं आणि त्यांच्यावर अनावश्यक दबाव येऊ नये, यासाठी इयत्ता 10वी स्तरावर R3 साठी कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही। याचा अर्थ असा की तिसऱ्या भाषेचे मूल्यांकन शालेय स्तरावर केलं जाऊ शकतं, परंतु इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेत त्यासाठी स्वतंत्र पेपर असणार नाही। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इराण अमेरिका शस्त्रसंधीची। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण अमेरिका शस्त्रसंधीबाबत एक मोठं विधान केलंय। त्यांनी असा दावा केला की इराण सोबतची शस्त्रसंधी ही अमेरिकेने पाकिस्तानवर केलेली एक मेहरबानी होती। इराण सोबतचे अमेरिका-इस्रायल युद्ध 28 फेब्रुवारी रोजी सुरू झाले। ते एका महिन्यापेक्षा जास्त काळ चालले। पाकिस्तानच्या मध्यस्थीने 8 एप्रिल रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली। चीनहून अमेरिकेत परतताना एअरफोर्स 1 मधून पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, आम्ही दुसऱ्या देशाच्या विनंतीवरून शस्त्रसंधी केली। मला त्याचा खरोखरच फायदा झाला असता, पण आम्ही पाकिस्तानवर एक उपकार केला, शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला। ट्रम्प यांनी पाकिस्तानी पंतप्रधान आणि फील्ड मार्शल यांचं हुशार म्हणून कौतुक केलं। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राज्य परिवहन महामंडळाची। राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल खरेदी दरात प्रति लिटर 3.11 रुपयांनी म्हणजेच सरासरी 3 रुपयांची वाढ झाली आहे। यामुळे महामंडळावर दरवर्षी सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल। राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमातींना व्हॅटमधून सूट न दिल्यास त्यांना गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र अनुसूचित जमाती कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिलाय। अनुसूचित जमाती महामंडळाला दररोज सरासरी 10.87 लाख लिटर डिझेलची आवश्यकता असते। या परिस्थितीत इंधनावर दरवर्षी अंदाजे 3400 कोटी रुपये खर्च केले जातात। महाराष्ट्रात व्हॅट 21% आहे, तर गुजरातमध्ये तो 14.9% आहे। याच कारणास्तव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाच्या हितासाठी गुजरातकडून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर सरकारने या फाईलला मंजुरी दिली असून 251 पैकी 94 पंपांवर डिझेल कमी दरात उपलब्ध करून दिलंय। पॉडकास्टची चौथी बातमी आहे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाची। पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या लाखो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिलाय।
आता सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळवणं अधिक सोपं आणि लवचिक होईल. नियामकाने रिटायरमेंट इन्कम स्कीम आणि नवीन पैसे काढण्याचे पर्याय सुरू केलेत, ज्यामुळे सदस्यांना त्यांच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने निधी काढता येईल. 15 मे 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या नवीन प्रणालीचा उद्देश सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न सुनिश्चित करणं आणि गुंतवणूकदारांना अधिक नियंत्रण देणं हा आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे एव्हिएशन टर्बाइन फ्युएलची. दिल्लीतील रेखा गुप्ता सरकारने एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील मूल्यवर्धित कर 25% 7% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्व प्रवासी आणि विमान कंपन्यांना फायदा होईल असा सरकारचा दावा आहे. महाराष्ट्राने यापूर्वी अशीच कर कपात लागू केली होती, ज्यामुळे विमान कंपन्यांना मोठा फायदा झाला आणि विमान उड्डाणांमध्ये वाढ झाली. पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे जगभरात इंधनाच्या किमती गगनाला भिडतायत. दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे हवाई प्रवास थोडा स्वस्त होऊ शकतो. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने IPL मधील वाढत्या कंटेंट आणि सोशल मीडिया संस्कृतीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. RCB पॉडकास्टवर मयंती लँगरशी बोलताना विराट म्हणाला की सराव सत्रादरम्यान सतत पाठलाग करणारे कॅमेरे खेळाडूंसाठी खूप अस्वस्थ करणारे असतात. त्याने BCCIच्या चंपक नावाच्या रोबो कुत्र्याशी संबंधित एक घटनाही सांगितली, जो त्याचे वैयक्तिक क्षण रेकॉर्ड करत होता. तो म्हणाला, मी माझा मित्र केन विल्यमसन सोबत एका गंभीर विषयावर बोलत होतो, तेव्हा चंपक नावाचा रोबो कुत्रा आला आणि माझ्याकडे पाहून हात हलवू लागला. मी त्याला नियंत्रित करणाऱ्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगितलं, कृपया त्याला दूर घेऊन जा आणि मला शांतपणे बोलू द्या. मी माझ्या मित्राशी साधा संवाद सुद्धा साधू शकत नाही, कारण तो क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो. जेव्हा तुम्ही सरावाला जाता तेव्हा 6 कॅमेरे तुमचा पाठलाग करत असतात. हे अजिबात योग्य नाही. खेळाडूंना शांततेत आपल्या खेळावर काम करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, असं तो म्हणालाय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सलमान खानची. अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी मेगा बजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एका नवीन अपडेटने चाहत्यांचा उत्साह अनेक पटींनी वाढवलाय. सलमान लवकरच हिमाचल प्रदेशातील मनाली या सुंदर शहरात चित्रपटाच्या पुढील मोठ्या शेड्यूलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. आगामी शूटिंग हे केवळ एक सामान्य आउटडोअर शेड्यूल नाही. येथे घर आणि कुटुंबाशी संबंधित महत्त्वाच्या दृश्यांचं चित्रीकरण केलं जाईल, ज्यामुळे कथेतील भावना आणि वातावरण अधिक प्रभावी होईल. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान पहिल्यांदाच प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक वामशी पैडिपल्ली आणि प्रसिद्ध निर्माता दिल राजू यांच्यासोबत काम करतोय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.